आखाती युद्धाचा टरबूज निर्यातीला फटका बसलाय। येवल्यात टरबूजाला कवडीमोल भाव मिळतोय। स्थानिक बाजारपेठेत टरबूजाची आवक वाढली आहे। मागणी घटल्यानं भाव कोसळले। बाजारभाव मिळत नसल्यानं खर्चही निघणं कठीण झालंय। याच टरबूज उत्पादकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। आखाती देशातील युद्धाचा फटका आता सर्वच शेतमालाला बसताना दिसतोय। आपण बघितलं तर आता टरबूज उत्पादक शेतकरी देखील या युद्धामुळे संकटात सापडलाय। टरबूजाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याची परिस्थिती आता निर्माण झाली। आपल्यासोबत काही टरबूज उत्पादक शेतकरी, काय सांगाल की आखाती युद्धामुळे टरबूजाला फटका बसतोय, कसा बाजारभाव मिळतोय? खूप मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे। जो युद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजे साधारणतः रमजान महिन्याच्या सुरुवातीला जो 22-23चा दर सरासरी सुरू होता, तो आता 6-7 रुपयापर्यंत खाली आलेला आहे। आणि जे निर्यात आखाती देशामध्ये सुरू होती, ती परत आता तेच कंटेनर समुद्रामधून वापस येत आहे भारताच्या दिशेने, काही पोहोचलेले आहे येऊन, त्यामुळे आणखीनच दर खाली पडत आहे। आपल्यासोबत अजूनही काही टरबूज उत्पादक शेतकरी, काय सांगाल काका की किती एकर टरबूज लावलं, त्यांनी किती खर्च आला? 1 एकर टरबूज लावले। ते युद्धामुळे भाव मिळाला, मातीमोल किंमत हो राहिली। किती खर्च आला होता? साधारण 70 ते 80 हजार रुपये खर्च झाला 1 एकरात। काय बाजारभाव मिळतोय? बाजार भाव 7 ते 8 रुपये किलो मिळून राहिले। नक्कीच एकूणच बघितलं तर आखाती देशातील युद्धाचा फटका आता टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत असून अक्षरशः कवडीमोल बाजारभावाने टरबूज विकण्याची वेळ आता या शेतकऱ्यांवर आली आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।